महापुराच्या विळख्यात अडकलेले गाव पुनर्वसन होऊनही अजूनही जपत आहे जुन्या गावातील देवतांच्या उत्सव परंपरा। पेण तालुक्यातील जुई अब्बास गाव नागोठणे येथून गेलेली आंबा नदी जाऊन मिळाली खाडीला आणि त्याच खाडीच्या किनारी लगतचे हे गाव पण 1989च्या महापुराने आपल्या कवेत घेतले। या गावास निसर्गाचे वरदान लाभलेले गाव, सुंदर समुद्र किनारा, डोंगर रांगा, गावाला लागूनच शेतीचा पसारा, भली मोठी खलाटी, आंबा, नारळ, जांभळाची लागवड केलेल्या झाडांचा परिसर, गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, मंदिर, मठ, गावचे ग्रामदैवत, समुद्रावर स्वार झालेल्या छोट्या मोठ्या होड्या, गुण्यागोविंदाने नांदणारे हे गाव पण 1989च्या महापुराने या एका गावची 2 गावे झाली, एक आनंदनगर आणि एक जुई अब्बास। काही कुटुंबे आनंदनगर येथे वास्तव्यास आहेत तर काही जुई अब्बास येथे आपली घरकुल बांधून राहत आहेत। दोन्ही गावांचे पुनर्वसन झाले असले तरी आनंदनगर येथील ग्रामस्थ मात्र आजही जुन्या गावचे देवतांचे सण उत्सव साजरे करीत आहेत आणि याच प्रमाणे आज दिनांक 23 रोजी साजरी झालेली ही हनुमान जयंती। श्री हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला आनंदनगर येथील ग्रामस्थ खाडीलगतच्या या जुन्या गावात हनुमान जयंती साजरी करण्यासाठी वस्तीसाठी जातात। रात्रभर जागरण करून सकाळी हनुमान जन्मोत्सवापूर्वी अध्याय वाचन केले जाते। त्यानंतर 6 वाजता हनुमान जन्मोत्सव पाळणा गाऊन साजरा केला जातो। आरती प्रसाद वाटला जातो। यावेळी गावातील तरुण, वृद्ध, महिला बहुसंख्येने उपस्थित राहून हा उत्सव उत्साहाने साजरा केला जातो। त्यानंतर दुपारी 3च्या दरम्यान आनंदनगर येथील श्री हनुमंतांची पालखी प्रथम या खालच्या जुन्या गावातील मंदिरात आणली जाते। या मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करून आरती प्रसाद वाटप केला जातो आणि पुन्हा ही पालखी गावातील मठ, छोटे मोठे जुन्या देवतांच्या स्थानांना भेट देऊन सर्व गावकरी या आनंदोत्सवात सहभागी होत असतात। तरुण ते आबालवृद्धांच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी टिपण्यासारखा दिसतो। जुन्या गावातील या सर्व ठिकाणांना भक्तिमय वातावरणात पालखी भेटवून पुन्हा ही पालखी वरच्या गावात आनंदनगर येथे भक्तिभावाने आणली जाते आणि याच पालखीची मिरवणूक आनंदनगर गावात रात्री काढली जाते। अशा प्रकारे आजही जुई अब्बास या गावचे महापुराने पुनर्वसन जरी झाले असले तरी गावची ही वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा विधिवत पूजन, जन्मोत्सव, पालखी सोहळा साजरा करून गावकरी जपत आहेत। भक्तिभावाने गावातील प्रत्येक सदस्य यात सहभागी होत आहे। आज 33 वर्षे झाली परंतु आजही हे गाव प्रत्येकास त्याच मायेने, आस्थेने, रूढी परंपरेच्या वारसा जतन करून आईच्या ममतेने साथ घालत आहे। तेथील माती अजूनही गावकरी आपल्या माती निष्ठेने लावत आहेत। महामुंबईसह तृप्ती भोईर, जुई अब्बास, पेण।